हा विजय साकार झालेला आहे. तर बोर, मुळशी, राजगड या संपूर्ण मतदारसंघात जनतेने दिलेला कौल हा मान्य आहे आणि तो कौल देत असताना जनतेने गेल्या वर्षभरामध्ये झालेली विकास कामं, खरं तर नामदार आपल्या राज्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या वर्षभराच्या कार्यकालामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने निधी दिला त्याच्या माध्यमाने प्रत्येक गावाच्या वाडी वस्तीवर अनेक विकास कामं पोहोचवण्याच्या ठिकाणी आम्ही काम केलं आणि त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर खऱ्या अर्थानं दादाला आपल्यातनं या ठिकाणी जावं लागलं आणि त्यानंतरची पहिलीच म्हणजे इलेक्शन होतं आणि एक 10 11 दिवसाच्या कार्यकालामध्ये अशी घटना घडल्यामुळे या ठिकाणी आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोचतं शक्य झालं नाही किंवा या ठिकाणी आम्ही कुठेही मोठ्या जाहीर सभा घेतल्या नाही, परंतु केलेली विकास कामं दादांचा या ठिकाणी जो कामाचा होता धडाका होता आणि सुनेत्रा वहिनींनी या ठिकाणी जबाबदारी 2-4 दिवसानंतर घेतल्यानंतर या ठिकाणी जनतेला जो विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार आपला आहे आणि अनेक विकास कामं भविष्यकाळात सुद्धा होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर जनतेने हा कौल दिलेला आहे. आता आमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. पंचायत समितीचं पुढील नियोजन कसं असेल? आता पंचायत समितीला आमच्या 3 जागा आल्या, 2 तुतारी पवार साहेबांच्या गटाच्या आहेत आणि 1 भाजपची आहे. आता यानंतर आम्ही बसू आणि कशा पद्धतीने पुढे जायचं तर पक्ष नेतृत्वाची आमची मीटिंग होईल, त्यानंतर जे ठरेल त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पंचायत समितीचं नियोजन करू. बेरजेचं राजकारण नक्कीच करणार आहे. खरं तर विजय श्रेय हे जे विकास कामाचा एवढा डोंगर उभा राहिला ते केवळ अजितदादांच्या पवार यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यामुळे खऱ्या त्यांना आणि सुनेत्रा वहिनी ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक 8-10 दिवसाच्या कार्यकालामध्ये कणखर भूमिका घेऊन जी त्यांची भूमिका पुढे आणली, त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही सर्व कार्यकर्ते ज्यांचे राष्ट्रवादीवर प्रेम करतात ते एकजूट झाले आणि त्यांच्या करांच्या सहकार्याने या ठिकाणी हा विजय साकार झालेला आहे. पक्षातील काही जुनी जी लोक आहेत पदाधिकारी हे नाराज झालेले, त्यांच्याशी काही संपर्क नाही? नाराज झाले होते, आम्ही बसलो, चर्चा केली, ठीक आहे. आता सर्वजण काम करत होते, कुठं मागं पुढं झालं असत, परंतु आता इलेक्शन झालंय, विजय झालाय, आपल्याला विकास कामं करायची, बेरजेची गणितं करायची म्हणून भविष्यकाळात त्या अजून चांगल्या वाटचालीसाठी ज्या पद्धतीने आता आमचे मिलिंददादा वाळांचे या ठिकाणी उमेदवार निवडून आलेत, शांतारामदादा या ठिकाणी आहेत, अमोले अनेक या ठिकाणी उमेदवार आहेत. आता जे राजकारण झालं ते धरून आपण न चालता भविष्यकाळात तालुक्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या भविष्यकाळासाठी आम्हाला सगळ्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने बेरजेचं राजकारण करायचं. मुळशीच्या जनतेला काय आवाहन कराल? जनतेला आव्हान हेच करीन की तुझ्या पद्धतीने तुम्ही विश्वास दाखवला आणि आमचे सदस्य निवडून दिल्यात, त्याच पद्धतीने भविष्यकाळात आता राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषदमध्ये सत्ता आलेली आहे, मी आमदार आहे, आम्ही सत्तेत आहे, त्यामुळे भविष्यकाळात या भागात विकास निधी आणताना आम्ही कुठे कमी पडणार नाही. तुम्ही सुद्धा आमच्याकडनं जी काही विकास काम आहे ती करून घेण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करा, एवढीच अपेक्षा ठिकाणी करतो. राज्य शासनाकडनं आणलेलं आहे आणि हे विजनच ते होतं. दादांनीच या ठिकाणी खरं तर हे स्वप्न पाहिलं होतं, खऱ्या अर्थानं भोर, राजगड, मुळशीचा विकास करायचा. आता तो विकास करण्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. आम्ही वेगवेगळ्या भाषणामध्ये पण सांगितलंय दादांच्या विचारातला स्वप्नातला भोर, राजगड, मुळशी आपल्याला बनवायचा आहे, त्यामुळे आम्ही ते काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. पुढचं विजन काय आहे? पुढचं विजन हेच आहे. आता जिल्हा परिषद पंचायत झाली, ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी कशी ताकद वाढेल, का कमी पडलो याची आम्ही खऱ्या अर्थाने माहिती घेणार आहे. ज्या ठिकाणी कमी पडलोय ती उणीव भरून काढून भविष्यकाळात अधिक जोमाने हे संपूर्ण ताकदीने या ठिकाणी काम करू. हिंजवडीची तुमच्या हक्काची जागा गमवावी लागली, कसं बघता ह्याकडे तुम्ही? खरं ही वस्तुस्थिती, हा माझा जिल्हा परिषद हक्काचा गट होता. गेली 10 वर्षे आम्ही राष्ट्रवादीने हा गड राखला होता. यावेळेस पण ती गड राखण्याची मला विश्वास होता, परंतु आम्ही आमचे उमेदवार म्हणा किंवा आम्ही सर्वच थोड्या नियोजनामध्ये कमी पडलो. आम्हाला याची कल्पना होती की लढत ही अतितटीची होणार आहे, अनेक मंडळी इच्छुक होती आणि योगाने हिंजवडी गाणामध्ये राखीव शीट पडलं आणि ते एकाच गावात आम्हाला ते द्यावं लागलं आणि दुसऱ्या गावातला कोणी इच्छुक नव्हता आणि त्याचा थोडा फटका आम्हाला बसलेला आहे. परंतु भविष्यकाळात या ठिकाणी काम करत असताना आम्हाला जे नियोजन करायचं त्यामध्ये आम्ही म्हणजे आमचे उमेदवार थोडे कमी पडले, ही वस्तुस्थिती आम्हाला. परंतु ठीक आहे, झालं गेलं,
राजकारणात विजय पराजय हा होत असतो, पण तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी जे तुम्हाला ग्वाही देतो, ज्या पद्धतीने मला विकास कामं करायचे ते मी जिल्हा परिषद मधनं पण करणार, विधान भवनात या ठिकाणी राज्य शासनाकडून पण मोठ्या निधी आणणार आणि ही विकास कामं पूर्ण करून या ठिकाणची जी उणीव आहे ती आम्ही या ठिकाणी भरून काढणार. भाऊ, निकाल तसं बघितला तर राष्ट्रवादीच्या पारड्यात आहे सगळा. एकंदरीत आज जर कंडिशन असते ह्या निकालावरती, अजितदादा जर असते आणि त्यांना जर शंकर मांडेकरला फोन केला असता तर काय बोलले असते तुम्हाला? नक्कीच खरं तर दादांनी मला ही घटना घडायच्या आधीच सांगितलं होतं, काही करून आपल्याला बोर, राजगड, मुळशीतली तिन्ही पंचायत समिती राष्ट्रवादीचे आले पाहिजे, राष्ट्रवादी जास्तीत जास्त सदस्य आले पाहिजे. कारण की पुणे जिल्हा परिषद ही आपला स्वतःचा मतदारसंघ आहे आणि कुठल्या पण जिल्ह्यामध्ये आपली सत्ता आली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना काम करायचंय. आणि या नक्कीच आम्हाला जाणवणार आहे की जर चांगलं काम केलं, दादा बोलून घेऊन सांगायचे बस शंकर चांगलं काम केलं, ही नक्कीच ही हक आम्हाला आता मिळणार नाही याची जाणीव आम्हाला नक्कीच आहे. परंतु वहिनींच्या रूपानं आम्ही आता दादांना वहिनीच्या रूपात पाहतो आणि भविष्यकाळात वहिनी या दादा आहे असं समजूनच आमच्या मागे उभं राहतील याची आम्हाला खात्री आहे. कारण की त्यांनी या इलेक्शनच्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला ते दाखवून दिलंय की जरी दादा हयात नाही तर दादाच्या रूपाने, दादांच्या विचारानं वहिनी आमच्या मागे उभ्या आहेत, पार दादा उभे आहेत, तटकरे साहेब आहेत, यांनी सगळ्यांनी आम्हाला दाखवून दिलेले. तर